नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुयोग सोसायटी कन्नमवार नगर नंबर 2 विक्रोळी पूर्व इथे राहणाऱ्या वृंदा अमर गरगट्टे या बहिणींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया गरगट्टे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम. वा वा वा, खूप छान, सुंदर गाता तुम्ही. थँक्यू. घ्या उखाणा. एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचा उपवास, अमररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरा होता. टेन्शन आलंय. त्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर, नमस्कार. माझी 2 मुलं, हो. सासूबाई, नमस्कार. गावडे काकू, भाऊ, बहीण, जाऊबाई, भाऊजी आणि शेजारी. नमस्कार हा सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? कल्याण, कल्याणला कुठे? वैद्यवाडा, टिळक चौक. आणि तुमचं? माझं बेळगावला झाला जन्म, पण बाकी शिक्षण वगैरे मुंबईमध्ये. मुंबईत कुठे? मुंबई विक्रोळीमध्येच. विक्रोळीतच होता. आणि तुमचं शिक्षण सगळं? कल्याण. कल्याण. सगळं कल्याणमध्ये? सगळं कल्याण. कॉलेज? बिर्ला कॉलेज कल्याण. अरे वा. तुमचं? माझं विकास हायस्कूल. पहिली नोकरी कुठली तुमची? पहिली नोकरी माझी विक्रोळी. बरं बरं. आणि तुमची? माझी मुंबई सेंट्रलला सँडविच कंपनी. लांब होती. सँडविच कंपनीमध्ये? सँडविच डायमंडची मॅन्युफॅक्चरिंग. सँडविचची कुठली कंपनी? मग तुमची ओळख कुठे झाली? नाही, प्रॉपर यांनी वधूवर मंडळातून मला कॉल केला होता आमच्या घरी आणि अक्षय तृतीया दिवशी मला बघायला आले होते. हे हां, सगळे फॅमिली सकट. हे बघायला आले हां, होते. प्रॉपर आपला कांदेपोहे प्रोग्राम. पण तुमचे आई बाबा काय करायचे? माझी आई हाऊसवाईफ आहे आणि वडिलांचं बांगडीचं दुकान होतं कल्याणला? डोंबिवली. अच्छा, डोंबिवली. आणि तुमचे आई बाबा काय माझे करायचे? आई वडील, आई हाऊसवाईफ होती आणि वडील माझे सर्व्हिस करत होते, प्रायव्हेट जॉब. अच्छा, मग तुमचा असं बघण्याचा कार्यक्रम सागर संगीत झाला का? हो, एकदम व्यवस्थित. कोण आठवतोय तो दिवस? हो, आठवतंय. काय झालं होतं? आम्ही म्हणजे जनरली किती 6-7 जण येतात तशी तयारी केली होती आणि अचानक ना यांचे एकदम डझनभर लोक आले. मग आम्हाला कांदेपोहे परत करावे लागले. लोक आल्याचं दुःख नाही, कांदे कापायला लागले त्याचं टेन्शन. काय झालं सांगा मला. ॲक्च्युली काय झालं, आमच्याकडे जे वधूवरचं पुस्तक होतं त्याच्यामधून मी बघत होतो आणि मला शक्यतो मुंबईमधलीच मुलगी हवी होती. हां. तर मी बघितलं तर यात बदलापूरचं एक होतं स्थळ हिचं. तर मीच समोरून फोन केला तिला. तर त्याच्यात मोबाईल नंबर होता. तर मी आपल्या लँडलाईनवरनं फोन केला आणि सांगितलं की मी असं बोलतोय, तर माझं नाव अमर आहे, तर तुम्ही भाऊ बोलतोय म्हणून फोन केला. म्हणजे डायरेक्ट मुलगा कसा फोन करेल ना. नाही बरं मी दिसलं. बोललो की मी मुलाचा मोठा भाऊ बोलतोय. तर मला म्हणजे आपण कोण बोलतोय, तर ही म्हणे मी मुलगी बोलते, तर तुम्हाला जे काही विचारायचं असेल तर तुम्ही पण सांगायचं ना मुलीची मोठी बहीण बोलते. नाही, मीच मोठी बहीण आहे त्यामुळे. कारण त्या पुस्तकात मोबाईल नंबर होता, तर मला माहित नव्हता की हिचा नंबर आहे. मी डायरेक्ट फोन केला आणि मग हिनेच फोन उचलला. तर मी सांगितलं मी हिचा मुलाचा मोठा भाऊ बोलतोय, तर मला लग्नाबद्दल विचारायचं होतं भावाच्या. तर म्हटलं एक काम करा, मी स्वतः मुलगी बोलते, मी घरी गेल्यावर तुम्हाला फोन करते. मग त्यानंतर हिने घरी जाऊन मग पुन्हा फोन केला. हो का? म्हणजे वडिलांकडनं फोन लावून दिला. आपल्याला पाहिजे तसं मुंबईतलंच आहे, म्हणजे मला जॉब पण कंटिन्यू करता येईल, तर तुम्ही पॉझिटिव्हली बोलून बघा. असं बाबांना सांगितलं हो. की बोलतानाच पॉझिटिव्हली बोला. आमचे वेवलेन म्हणजे तेव्हापासूनच जुळलेले होते. कधीपासून? फोन कॉल पासून. फोन कॉल पासून. आणि मग बघायला जेव्हा आले हे किती जण? 12 जण आले. हा, म्हणजे अंदाजे डझनभर लोक होती. डझनभर. मला डझन म्हटल्यानंतर मला असं ते एकदम का? पण मग हे जेव्हा आले कितीची वेळ होती? किती वाजता आले होते? 4:30-5 वाजता आले होते. 4:30-5 वाजता. आणि मग काय झालं? मग त्यानंतर बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाला. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही कळवतो. अक्षय तृतीयाचा तो दिवस होता 30 का 31 तारीख आणि 1 मे कामगार दिन होता. तेव्हा मला सुट्टी होती. तर मी म्हटलं की मी आधी वैयक्तिक भेटून वगैरे ठरवतो आणि त्याच्यानंतर आपण काय ते फायनल हे करू. मग मी दुसऱ्या दिवशी हिला फोन केला आणि मग आपण भेटूया म्हणून सांगितलं. ती म्हटली ठीक आहे चालेल. मग हिने पण वडिलांना विचारलं, परमिशन घेतली आणि मग आम्ही एकत्र ठाण्याला दोघं जण भेटलो. ठाण्याला कुठे? तलावपाली. फेमस स्पॉट आहे ना तो. तोच का निवडला? जवळ होता स्टेशनहून. आपण कसं रेल्वेने ट्रॅव्हल करतो तो जवळ वाटतो हां. आणि छान आहे म्हणजे फिरायला. आणि मग त्याच दिवशी नक्की झालं?
हां म्हणजे आमच्या दोघांचे विचार त्या दिवशी जुळले. कसे जुळतात तो? म्हणजे मला सांगा, भेटल्याबरोबर एका तासात विचार जुळतात कसे? त्यांनी मला विचारलं की मुंबईमध्ये आहे, घर छोटं आहे, तर तुला जमेल का? तर मी म्हटलं हृदय मोठं असलं तर बास, घर छोटं असलं तर काय फरक पडतोय. काय डायलॉग आहे. नशीब कठड्यावर बसले नव्हते ना तेव्हा, उत्तर ऐकून पडले असते तळ्यात ते. तुम्ही असं म्हणाला? हां आणि मी सांगितलं की मला अजून पुढे शिक्षणाचं आवड आहे आणि मी जॉब पण कंटिन्यू करणार, तर तुम्हाला चालेल का? तर ते म्हणाले हो, माझा पूर्ण सपोर्ट आहे, तू पण शिक्षण जेव्हा ते कंटिन्यू उत्तर कर. मिळालं की हृदय मोठं असेल तर बस झालं, काय प्रतिक्रिया होती तुमची त्याच्यावर? आम्ही त्या दिवशी भेटल्यानंतर मनमोकळपणा बोललो की मला अशी असं मुलगी हवे, जे जॉब करून पण घर सांभाळणारी, आईवडिलांना सांभाळणारी, आणि तिने पण सगळं व्यवस्थित होकार दिला. त्याच्यामुळे मला जरा व्यवस्थित वाटलं ते. तुमच्याकडनं त्याच दिवशी नक्की झालं हो. होतं? त्याच दिवशी? हो. पण मी त्या दिवशी त्यांना डायरेक्ट होकार नाही दिला. मग? मी सांगितलं माझे नाशिकचे आजोबा आहेत, हां. त्यांना विचारून सांगते. आता आजोबा? हां असं मी त्यांना जरा असं थोडंसं पाहिजे ना सस्पेन्स. हृदय हळूहळू लहान व्हायला लागलं होतं. आणि मग आणि मग नंतर घरी जाऊन 2-4 दिवसांनी बाबांनी कळवलं. कळवलं? मग तुम्ही घरी गेल्याबरोबर तुम्ही सांगितलं होतं? हां मी बाबांना सांगितलं काय? की व्यवस्थित आहे, म्हणजे मला जेन्युइन वाटलं. मी सगळं विचारलं की जॉब, शिक्षण वगैरे चालेल म्हणाले. मग काय खायला वगैरे त्या दिवशी दिलं की नाही त्यांनी? ते आम्ही समोर काय हॉटेलचं नाव साई होतं? प्रसाद. साई प्रसादमध्ये आम्ही गेलेलो हॉटेलमध्ये. तर मी आपलं हिने काहीतरी ज्यूस घेतलेलं, सीताफळ मिल्कशेक. तर त्याच्यामध्ये काहीतरी गोड कमी होतं. त्या वेटरला बोलून स्पेशली बोललो, अरे शक्कर लेके आओ, इसमें बहुत कम आहे. असं या बोलल्या? हां. तुम्हाला तेव्हाच कळलं? तेव्हाच मी म्हटलं की बाबा आई आधीच ऑर्डर करणारी आहे. त्यानंतर मग त्याने साखर वगैरे आणून दिली. मग मिल्कशेक वगैरे घेतल्यानंतर आम्ही बोलून निघाले. पाहिले. हां. हो. किती वर्ष झाली लग्न? 13 13 वर्ष. वर्ष. 13 वर्षानंतर ते जे काय ए शक्कर लेके आव, तो तसाच आहे स्वभाव? हो, जवळजवळ तसाच आहे आज. हा? मग आता कोणाला ऑर्डर सोडतात त्या? ऑर्डर नाही, आता जरा प्रेमाने कामं करून घेते. हो. माझा मुलगा पण मी ऑफिसमध्ये येईपर्यंत चहा बनवतो. 7वीला आहे अरे मोठा मुलगा. शक्कर टाकतो ना व्यवस्थित? व्यवस्थित हा? म्हणजे साखर टाकतो ना व्यवस्थित? एकदम बरोबर. त्यांच्या स्वभावाबद्दल सांगा मिस्टर. माझ्या मिस्टरांचा स्वभाव खूप शांत आहे. म्हणजे ते वेवलेन जुळली की बोलतात. माझ्या एवढं जास्त नाही, पण एकदम मोजून मापून. आणि स्वच्छतेच्या बाबतीत माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. त्यांना एकदम घर व्यवस्थित नीटनेटकं लागतं. मी कसं टायमाप्रमाणे ॲडजस्टेबल करत जाते, पण ते खूप छान सांभाळतात. इव्हन मुलांना पण त्यांना कळतं की ह्या वेळेला त्यांना मुलांना हे पाहिजे. ते बरोबर मुलांना सांभाळण्यामध्ये मला त्यांनी खूप मदत केली. म्हणजे माझ्या जॉब करण्याच्या मागे त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी शिफ्ट ड्युटी घेऊन मुलांना खूप सांभाळलं व्यवस्थित. आणि वहिनींचा स्वभाव? तिचा स्वभाव पण माझ्यासारखाच आहे, पण थोडा रागीट आहे. हां. सगळ्या गोष्टी वेळेला लागतात तिला. बर. त्यामुळे जेवण टायमावर झालं पाहिजे. मी जरा 9 वाजता 9:15 झाले की मग तिचे फोन चालू होतात. वाजले किती? 9:15 झाले, लास्ट 9:30 लास्ट. त्याच्यानंतर मी तुम्हाला मग मी फोन नाही करणार. का? आपल्याला कसं वेळेवर होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, तुमची वेळ सुरू होते आता. का असं करतात? असं नाही, आपण रात्री व्यवस्थित झोपलो तर मग सकाळी ऑफिसला उठायला उशीर नाही होत ना. सगळं आपल्याला मॅनेज करायला तुमची लागतं. काळजी घेतात ते, कळलं का? मग हे येतात रोज वेळेवर? 9:30 म्हटलं की 10 वाजेपर्यंत येतात. असं कधी झालंय का की येतो सांगून आलेच नाही? नाही असं नाही करू शकत. किंवा का? समजा 4 मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर गेले आणि फोन केला, मी आता 4 दिवस येत नाही, आतापर्यंत असं एकदाही नाही झालेलं. पण झालं तर काय कराल? होणार नाही, माझा विश्वास आहे. नाही, पण झालं तर काय कराल? 2 फोन झाल्यावर 3ऱ्या फोनला माझे मित्रच म्हणतात बाबा जा आता, नाही तर बायकोच खालेल. आमचा मूड खराब नको व्हायला. बरं वहिनी, आता एक आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा शोधून आणायची आहे. वेळ आहे 1 मिनिटाची. बशीचा जोडीदार. वेळ सुरू झाली. सांगू शकता घरातले? गणपती बाप्पा मोरया. तीस सेकंद झालेली आहेत. वड्याचं तेल वांग्यावर. दूरचित्रवाणी. 10, टीव्ही 9, 8, 7, 6. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन.
चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. माझं नावच वृंदा आहे, तुळशी वृंदावन शोभेल. तुम्ही पाणी घाला. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. या दोघांविषयी तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला ऐकायचंय. बोला, तुम्ही कोण त्यांचे ते. मी बहीण आहे तिची. एकदम डॅशिंग आहे ती. खूप छान स्वभाव आहे तिचा, हेल्पफुल आहे आणि खूप. आई बोला. स्वभावाने चांगली आहे. हं. आई आमच्या रोज संध्याकाळी 6:30 वाजता चहा होम मिनिस्टरच्या सिरियल बरोबरच घेतात. त्या तुमच्या खूप मोठ्या फॅन आहे. काय सांगता. हा तर अगदी साधाच आहे, पण ही जरा तापट आहे, अगदी स्पष्ट बोलते जरा. त्याच्यामुळे बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. हो जरा ना? कुटुंबात थोडासा प्रॉब्लेम होतो. द्या अजून कोण कोण बोलणार. द्या माईक पाठीमागे. वृंदा माझी जाव लागते, तशी स्वभावाने खूप चांगली आहे. थोडंसं जरा हट्टी आहे पण चांगली आहे तशी. आणि भाऊजी तर सांगायलाच नको, अतिशय शांत आणि छान आहे स्वभाव त्यांचा. आणखी कोणी. वृंदा माझी बेस्ट फ्रेंड आहे. खूप खूप जॉली नेचर आहे, की अगदी सगळ्यांना हवं असं वाटेल असं नेचर आहे तिचं. बरं. वृंदाताई माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत आणि आमची नेमची कॉमन फ्रेंड आहे लीनाताई. त्यांचं नेचर खूप स्पष्ट आहे. भाऊजींचंही नेचर खूप हमेशा ते हेल्प करतानाच त्यांना दिसत असतात. खूप छान स्वभाव आहे दोघांचेही. सगळे तुमच्या स्वभावाबद्दल बोलताय, कसं वाटतं ऐकून. मस्त वाटतं. बरं, आता ना एक छोटंसं आव्हान आहे. गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी आहे ना, ही एक एक पाठीमागे सगळ्यांकडे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार त्यांना एक आव्हान असणार. ते आव्हान जर पूर्ण केलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. गाणं. रिंकू. 30 सेकंदात 5 लसणाच्या पाकळ्या सोलायच्या आहेत. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. दहा सेकंद झालेली आहेत. पंधरा. 30 सेकंदामध्ये 5 करायचे आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, येस, झालं चेहरा. 1. झी मराठीकडून ही भेटवस्तू. ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. म्युझिक. हेमा. छोटे प्लास्टिकचे चेंडू काचेच्या ग्लासमध्ये गोळा करायचे आहेत. 10 पैकी जर 5 गोळा झाले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अंदाज घ्या. 1, 2, 'प्रयत्न खूप छान होता. गाणं. फुगडी घालताना जे गाणं म्हणतात ना ते म्हणायचं आहे. फू बाई फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. बाई फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. आणि आता पुढच्या टप्प्यावर तुमच्यावरती बरेच आरोप झालेले आहेत. मग वाचू एक एक. रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तुमचं सगळ्याच बाबतीत काही ना काही बोलणं असतं. खूप बोलता.
तुम्हाला अनुभव आलाच मान्य आहे का? असेल. मान्य आहे. तुम्ही ऐकायच्या आधीच बोलता. हो मान्य खरंय? आहे. खरं. इतकं स्पष्ट बोलताना की समोरच्याचं मन दुखावतं. हो ते मला नंतर समजतं. या सगळ्या धावपळीमध्ये मुलांकडे दुर्लक्ष होतं. हो थोडंसं दुर्लक्ष होतं. दोन्ही मुलं 4 महिन्याची असताना मी जॉबला गेली आहे. मान्य आहे? मान्य आहे. हा, एवढंच सांगा. पटकन कोणामध्ये मिसळत नाही तुम्ही. नाही मी सगळ्यांमध्ये मिसळते पटकन. हा आरोप मला अमान्य आहे. रागीट स्वभाव, त्यामुळे तुमचं नुकसान होतं. हो कामावर उशिराच पोहोचता. आमच्याकडे ऍक्च्युली मान्य आहे. मान्य आहे पण मी सांगते आम्हाला आरोप मान्य आहे का? फ्लेक्झी टाइमची फॅसिलिटी दिलेली आहे. मी ती यूज आरोप करते. मान्य आहे का? मान्य आहे. प्रत्येक गोष्टीला ह्या कारणच देत असतात. हा आता माझा आरोप. चिडचिड फार करता तुम्ही. मी आता पेशन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न मान्य करते. आहे. मान्य आहे. मिस्टरांकडून खूपच काम करून घेता. मान्य आहे. हो की नाही? ते हौशीने करतात हो माझ्यासाठी. की नाही? यांचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की ते हो स्वतः की नाही? त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की मी त्यांना कामालाच लावते. हो ना? खूप कामं करून घेता मिस्टरांकडून. मी पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून कामं करते. अवास्तव खर्च खूप करता. नाही हा आरोप मला अमान्य आहे. स्वतःच खरं करता. 70%. सकाळी उठण्याचा आपल्याला आळस आहे. उशिरा उठून काम होतंय तर कशाला लवकर उठायचं. त्या सगळ्यांना फोन करून बोलावलं होतं तुम्ही मेसेज टाकले. या म्हणून. हो. आता काय वाटतंय? नसते टाकले तर बरं झालं. नाही आरोपांमुळे माझी सुधारणाच होईल त्यामुळे मला असं वाटत नाहीये. स्वभाव बडबड आहे, पण जेव्हा कुटुंबात एकत्र येता तेव्हा तो सगळ्यांनाच आवडेल असं नसतं. त्यामुळे थोडं स्वतःहून समजून घ्यायला पाहिजे, समोरच्याचं ऐकून घ्यायला पाहिजे. बरोबर. मुलांवर खूप चिडचिड करता, राग काढता. मुलांवर राग होतो म्हणजे सध्या मोबाईल आणि टी व्हीमुळे मुलं जास्त हे करतात ते नाही मला पटत. म्हणजे आम्ही पहिल्यापासून पुस्तकं वाचायची, देवाचं करायचं ह्या संस्कारांमधून आलेलो आहे आणि मला नाही आवडत जास्त मोबाईल टी व्हीच्या मागे. टिवेरिया हा रोग झाला आहे असं मी म्हणते मग कुठला? मुलांना. टिवेरिया. त्यांनी स्वतः स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? थोडासा रागीटपणा कमी केला पाहिजे. होय ना? बाकी बऱ्याचशा गोष्टीमध्ये ती चांगलीच आहे. मुलांकडे म्हणजे आजकालचे मुलं बघता तुम्ही टी व्ही आणि मोबाईलमध्ये हे झाले. आता माझ्या मुलाला मी पुण्याला टाकलं आहे. मी आर्मी स्कूलमध्ये. चांगले पण संस्कार त्यांनी व्हावे. फक्त राग कमी केला पाहिजे. थोडा राग कमी केला पाहिजे, चिडचिडपणा कमी केली पाहिजे. बाकी आध्यात्मिक वगैरे बाबतीत ती फारच चांगली आहे. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? कोणती गोष्ट बोलण्याच्या आधी 10 आकडे मनात मोजेल. राग कमी करेल ना. वाटतं का होईल? फार कमी. बघा त्यांना कॉन्फिडन्सच नाही. पण कराल तुम्ही खरंच? इतका बदल होऊ शकेल? हा? करेन करेन. त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे. मग इतके दिवस त्यांच्यासाठी का करत नव्हता? त्यांनी मला तसं सांगितलंच नाही. मला यायला लागलं हे घेऊन. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मी माझ्या सासऱ्यांची मागीन. त्यांना जाऊन आज 3 वर्ष झाली आणि जेव्हा नेमका त्यांना प्रॉब्लेम झाला होता त्यांनीच मला गाडी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं, तू गाडी शिक वगैरे. पण नेमकं जेव्हा त्यांना गरज लागली होती ना तेव्हा मला 2-3 हॉस्पिटल फिरायला लागले. मला कॉन्फिडन्स नव्हता माझ्या ड्रायव्हिंगवर, त्यामुळे मी त्यांना रिक्षानी 2-3 हॉस्पिटल फिरवले. तर मला ते खूप वाईट वाटतं की कदाचित मला गाडी येत असती तर तेवढा वेळ वाचला असता आणि त्यांना लवकर उपचार मिळाले असते. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? मी क्षमा मागेन तर सगळ्यांचीच. जर कोण माझ्या बोलण्यामुळे कोणाला जर असं दुःख वाटत असेल किंवा काय असं त्रास झाला असेल तर मी क्षमा मागतो. धन्यवाद द्यायचे असतील. धन्यवाद. सगळ्यांचेच धन्यवाद मानतो. तुम्ही? धन्यवाद द्यायचे असेल तर आमच्या सासूबाईंना देईल. त्या खूप शांत स्वभावाच्या आहेत, मला ॲडजस्ट करून घेतात, जास्त चिडत नाहीत. आणि माझ्या मिस्टरांनी ज्यांनी मला कायम जॉब करायला हेल्प केली आहे, घरात मदत करून मुलं पण ॲडजस्ट करतात. असाच जर आवाज रोज राहिला तर मिस्टर रोज आनंदोत्सव साजरा करते. हो की नाही? हो. असाच एवढाच कमी. हा? आज बदल आहे ना? पण हो भरपूर बदल आहे. माऊली एवढं करा ना. नक्की. चेहऱ्यावरती इतकं छान निर्मळ असं हसू आलेलं आहे आणि त्यातूनच या माऊलीनं आज शब्द दिलेला आहे की नक्की माझ्या स्वभावामध्ये बदल होईल. उद्यापासून रागाचं प्रमाण, तीव्रता थोडी कमी होईल. तेवढी झाली तरी या घरात आनंद क्षणाक्षणाला वाढू लागेल. तेव्हा तुमच्या दोघांच्या सुखासाठी प्रार्थना करतो
आणि या माऊलीला, या कुटुंबाला कायम हसत ठेव, आनंदात ठेव असं म्हणत आता क्षण आला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.